नमस्कार, मी प्रफुल्ल खंडारे आणि जय महाराष्ट्राच्या या पारावरच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलोय बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील माकता गावामध्ये। आपल्याला माहिती आहे गावाच्या पारावर अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या गप्पा सुरू असतात। मग शेतीचं प्रकरण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा मग इतर अनेक मुद्दे आहे, या सर्व मुद्द्यांवर गावाच्या पारावर चर्चा होत असतात। आणि गावाच्या पारावर बसलेले हे संपूर्ण अनुभवी गावकरी आहे, ज्येष्ठ मंडळी आहे, जे वेगवेगळ्या विषयावर आपले मतांतर जे आहे सातत्याने दररोज पारावर या बैठकीमध्ये मांडत असतात। एकंदरीतच राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर, ती राजकीय असेल, ती सामाजिक असेल किंवा मग शेती विषयक असेल, या संपूर्ण मुद्द्यांवर माकता गावातील या गावकऱ्यांना नेमकं काय वाटतं हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। त्यासाठीच आपण या माकता गावामध्ये आलेलो आहेत आणि या माकता गावातील हे संपूर्ण ज्येष्ठ मंडळी आहे ज्यांच्याशी आपण आज चर्चा करणार। सुरुवातीला आपण जाऊया गावामध्ये। काका, मला सांगा, काय नाव काय तुमचं? ओमप्रकाश नारायणराव ताठे। राज्यामध्ये आपण पाहतो सध्या वेगवेगळे मुद्दे गाजत आहेत। तुम्हाला कुठला मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटतोय सध्या, जो चर्चेला जात नाही किंवा चर्चेला जात आहे? अशोक खराचा मुद्दा सर्वात वाटतो मुद्द्याचा मुद्दा। काय केलं पाहिजे याच्यावर? अशोक खरात अशा पद्धतीच्या प्रवृत्ती जी आहे ते सातत्याने बाहेर येतात, महिला असतील किंवा पुरुष असतील सातत्याने अशा बंधू बाबांना बळी पडतात। काय केलं पाहिजे याच्यावर? त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ना, पूर्ण राज्यामध्ये पूर्ण राज्याचं म्हणणं आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि त्याला जे प्रतिसाद देतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। धर्माचा या ठिकाणी आड घेतला जातो, भोळ्या बाबड्या भक्तांचा या ठिकाणी आधार घेतला जातो। कसं वाटतं, चुकीचं नाही वाटत? मग भयंकर चुकीचं आहे ते। लैंगिक शोषण किती झालं, भयानक लैंगिक शोषण झालं, करप्शन किती झालं, जमिना हडपल्या, किती किती बँकेचे खाते 132 खात्यात त्याच्या नाव आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ना। समाज मग अत्यंत सुन्न आहे, अशोक खरात सारख्या प्रवृत्तीवर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं जातं। आजोबा, मला सांगा, काय नाव काय तुमचं? बरेच उन्हाळे पावसाळे तुम्ही या ठिकाणी पाहिले असतील, असं कधी घडलं का याच्या आधी अशा पद्धतीचं? नाही 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 शेतीचे काय मुद्दे आहेत का किंवा इतर काय मुद्दे आहेत? कुठल्या मुद्द्यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे? काय मुद्दे चर्चेला गेले पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? हे कापसाले भाव, कांद्याले भाव, यार काय भाव यायला पाहिजे नाही। किती भाव आहे सध्या कापसाला? काय 4 5 5 5 8 आता आले भाव कुठे होते लोक काही भाव नव्हते ना। कांद्याले काय भाव नाही, कांदे फेकून द्यावं लागतं कांदे। आता किती लोक शेतकरी कांदे फेकून राहिले, सडून राहिले, काहीच भाव नाही त्याला। कोणी परवडते का शेती आज? नाही परवडत नाही ना, काहीच परवडत नाही ना। काय शेतीमध्ये कसं काय कापसाला भाव मिळत नाहीये, कांद्याचे भाव पडले? सोयाबीनले भाऊ काय भाव नाहीत ना, कापसाला भाव नाही, शेतीला भाव नाही, कायच भाव नाहीत। शेतकरी हालात, तेल महाग, मालाला भाव काय नाहीत। ते लाडक्या बोली 50 रुपये देऊन राहिले, भाडी वाटून राहिले। हे धंदे करू नका ना असे। शेती आम्हाला भाव द्या, कमळाला काही देऊ नका। 2000 रुपये देऊन राहिले, काल 2000 रुपये देऊन राहिले, काही द्या कामाचे, मालाला भाव द्या। काही भाव मागायचे नाही, तर सरकारला लुटून लावलं शेतकरी। सरकारनं हमी केंद्र काढलेले आहेत, त्या ठिकाणी हमी भावानं विकला जातो शेतकऱ्यांचा माल। कोणाचा माल विकला जातो तिथं? किती घेतात? 2 नंबर याचा एकरी 6 क्विंटलवर घेत नाही, एकरी 6 क्विंटल घेतात। आणि बाकीचा माल कुठे विका? बाकीचा माल कुठे विकायचा? मग एकरी 6 क्विंटलच घेतात। काय केलं पाहिजे सरकारनं? काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? सगळ्यात जेवढा आपलं उत्पादन आहे तेवढं घ्यायला पाहिजे ना, सरकारी भावात मालात, सरकारी भावात सगळं घ्यायला पाहिजे। तर माझे ज्वारी आज तयार झाले, 1.5 एकरात 50 क्विंटल ज्वारी झाले। मग त्या 50ले 9 किंवा 10 क्विंटल घेते, बाकीचे कुठे विकायचे? बाकी कुठे विकायचे? इथं शेतकऱ्यांचा शेतमालाचा प्रश्न आहे, बाजार भावाचा देखील मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी सरकार हमी भावानं जरी शेतकऱ्यांचा माल खरेदी करत असला, मात्र सरसकट सगळाच माल जो आहे शेतकऱ्याच्या शेतात उत्पादन झालेला तो घेतला जात नसल्याची तक्रार या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे। मला सांगा, आपण पाहतो युद्धजन्य परिस्थिती आहे, गॅस मिळत नाही, आता घरातील महिलांना गॅससाठी, इंधनासाठी बाहेर बाहेर भटकावं लागतं। काय वाटतं तुम्हाला, आता काय पर्याय शोधला पाहिजे याच्यावर? पर्याय आहेत की गव्हर्नमेंटने गॅस किंमत कमी करून द्यायला पाहिजे। गॅसची किंमत कमी झाली पाहिजे। आता इंधनावर येतील लोक, लाकडं जावतील, परत प्रदूषण होईल, परत म्हणायचं प्रदूषण करायचं नाही, दुसरीकडे गॅस द्यायचा नाही। झाडं कमी होतील ना, झाडं तोडणं चालू आहेत ना, पर्यावरण म्हणतं नाश होऊन राहिलं ना। ऊन काय म्हणते आज? टेम्परेचर खूपच आहे।
ते झाडे कमी होऊन राहिले म्हणून टेम्परेचर वाढून राहिलं. वावरात जाता येते का मग एवढ्या उन्हात? मी जातच नाही किंवा बिमार पडतो माणूस. हा 42 43 44 पर्यंत होता. हा इतकं ऊन तापून राहिलं. आमच्यासारख्या माणसं तर बिमारच पडतात. वयस्कर माणसांना या ठिकाणी उन्हाची जी तीव्रता आहे सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाची हानी झाली आणि आता गॅस सिलेंडरचा मुद्दा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातो. त्यामुळे गॅस नसल्यामुळे गृहिणींना लाकडी इंधनाचा वापर करावा लागतो. त्यामुळे आणखीनच पर्यावरणाची हानी यामुळे होऊ होऊ घातली आहे. त्यामुळे प्रशासन असेल किंवा मग सरकार असेल त्यांनी ठोस पावलं उचलली पाहिजेत. काय होतं, जागतिक युद्धाचे परिणाम भारताच्या काही उत्पादनावर होणार आहे. जो माल आयात केला जाणार आहे किंवा मग भारताची जी काही निर्यात बंद झाली, काय वाटतं काय परिणाम होईल शेतकऱ्यांवर? या आखाती युद्ध जे सुरू आहे आखातामध्ये, त्याच्यामध्ये काय होणार आहे की गॅसचं कमतरता निर्माण होणार आहे. म्हणजे आपला जो घरगुती गॅस असेल, जो हॉटेलला लागतो, घरगुती कारणास्तव स्वयंपाकाला लागतो, तर त्या गॅसमध्ये तुटवडा येणार आहे. त्याच्यामुळे एकदा बघा, तुटवडा पडला म्हणजे भाव वाढतात. भाव वाढला, डिमांड वाढली म्हणजे भाव वाढले. तर गंमत अशी होणार की आखाती युद्धामुळे खूप मोठं डिझेल झालं, पेट्रोल झालं किंवा आपल्या घरगुती गॅस झाला, ह्याच्या किमती प्रचंड वाढणार आहेत. त्यामुळे सामान्य माणूस हा होरपळणार आहे. त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त आयात करण्यासाठी व्हेनेझुएलाकडनं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि काही रशियाकडनं केले आहेत. परंतु हा सर्व पुरवठा जो आहे हा तोकडा पडणार आहे. कारण इराण आणि इतर देशातून जो गॅस वगैरे येतो, डिझेल पेट्रोल येतं, ते मोठ्या प्रमाणात येतं, कच्चं तेल. त्यामुळे या युद्धाचे परिणाम तर भारताला ते भोगावंच लागणार आहेत लोकांना. या सर्व जागतिक परिणाम होणार आहे त्याचा. नक्कीच युद्धाचा जागतिक परिणाम जो आहे तो भारताला देखील या ठिकाणी त्याची झड जी आहे ती बसू शकते अशी या ठिकाणी खंत व्यक्त केली जाते. एकंदरीतच हे आजोबा आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया की आतापर्यंत काय आपण पाहतो की युद्ध झालंय, डिझेल सध्या काही ठिकाणी मिळतंय, काही ठिकाणी मिळत नाही आणि इतर जे काही इंधन आहे त्याचा भाव जो वाढतोय त्यामुळे सर्वसामान्य जे काही वस्तू खरेदी करतात, किराणा खरेदी असेल त्यामध्ये त्याचे भाव देखील वाढण्याची शक्यता आहे. काय परिणाम वाटतो तुम्हाला? भाव वाढला तर काय होईल? भाव वाढला म्हणजे खूप त्रास आहे गरीबाईले. भाव वाढते, महागाई किती वाढून राहिली. त्रास आहे ना हा सर्व. उत्पन्न वाढतं का त्या तुलनेत? आता ते उत्पन्न तर चालूच आहे. आता हे शेतमालाला भाव पण मिळतो त्यासोबत? मालाला कुठे भाव आहे? मालाला भावच नाही. भाव नाहीये मला. कुठे भाव आहे मालाला? काय मागा सरकारला? काय मागा भाव द्यायला पाहिजेत ना, मालाला भाव द्यायला पाहिजे. कोणत्या मालाला भाव पाहिजे तुम्हाला? चाले तुरीले, कोणत्या मालाला भाव पाहिजे तुम्हाला? ऐकतात मंत्री महोदय. शेतमाल, सोयाबीनला पाहिजे, कपाशीला पाहिजे, किती भाव पाहिजे तुम्हाला? शेतमालाला सरळच भाव पाहिजे. सरळ भाव पाहिजे. हा. आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया, त्यांना विचारूया. मला सांगा, आता आपण शेतीची चर्चा केली, या ठिकाणी सांगितलं गेलं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाहीये, खराबचा मुद्दा आहे आणि असे अनेक राजकीय मुद्दे पण आहे. तुम्हाला काय वाटतं कुठला मुद्दा सध्या महत्वाचा आहे जो नेहमी तुम्ही गावकऱ्यांसोबत चर्चा करता? कुठल्या मुद्द्यावर चर्चा करता? हे आता महागाई वाढत चालली आणि लगे आता मजुरी 300 रुपये रोज भेटते. त्याच्यामध्ये आता सिलेंडर आणणं आहे, बिल भरणं आहे, एवढं होऊ शकत नाही ना. आणि हे किराणा आणायला गेलं तर 2000 रुपयाचं सामान थैली लायना थैलीमध्ये बसत नाही, एवढं भरत नाही थैली त्यानं. लहानपणी तुम्ही आणला असेल माल 2000 रुपयात, किती माल यायचा आधी? आधी पहिले लय येत होता ना, आता येत नाही आहे ना. किती यायचा माल? कमी पैशात लय थैली भरून येत जाय. पुढे यायचा माल. भागत नाही आहे तेवढं. 300 रुपये मजुरी आहे, 4-5 जीव घरामध्ये खाणारे आहेत. काय भागणार आहे? सिलेंडर भेटून नाही राहिलं. सिलेंडरची समस्या आहे, मजुरीची समस्या आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला देखील भाव मिळत नाही. अशा अनेक समस्या घेऊन या गावाच्या पारावरती ह्या चर्चा होत असतात. युवा मंडळी देखील या गावाची, त्यांच्या सुद्धा महत्वाचे मुद्दे असतात, त्यांचं सुद्धा ऐकलं जाणं गरजेचं आहे. कारण की उद्याच्या पारावर यांच्याच गप्पा रंगणार आहेत. त्यांना आपण विचारा काय नेमके मुद्दे आहेत. काय करतो मित्रा तू? काय नाव काय तुझं? शेती करतो आता. आधी काय करायचं? आधी शिक्षण केलेलं आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, नोकरीच नाही भेटत आहे. बरं. नोकरीचा कुठं पण नोकरीला गेला तर पैसे मागतात, हे करतात. पैशावाल्यांसाठीच नोकरी आहे, पैसे भरूनच नोकरीवरती लागा असं म्हणतात. त्यामुळे आता शेती करतोय. किती एकर शेती आहे? काय कोरडवाहू आहे, बागायती आहे? कशी करतो शेती? बागायती आहे, पण पिकाला भावच नाही मिळत आहे. कापसाला बघितली तर 7,000-5,000 रुपये भाव, सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे काय भागत नाही. पीक होते पण पैसेच मिळत नाहीत पिकाचे. त्यामुळे सगळे मुलं पुण्याला इकडे तिकडे नोकरी करतात, गावाकडे खूप कमी मुलं राहिली आता. बस शेती करतोस तू? हा. किती मिळालं उत्पन्न आतापर्यंत? काही मिळालं का उत्पन्न? आतापर्यंत मिळते पण ते सर्व खर्चच लागतो. पीक सोयाबीन वगैरे बी आणायला गेलं ते महाग आहे. शेतात भाव आपण विकायला गेलं तर मार्केटमध्ये भाव मिळत नाही. बस
उन्हाळा आहे, लग्न सरायचे दिवस आहे, युवक आहे, लग्नाचा प्रश्न विचारला पाहिजे. काय वाटते, मुलांचे लग्न होत आहेत का? काही चाललंय का, सोयरीक वगैरे चालली का गावात? नाही, कुठल्याही प्रकारची सोयरीक जुळत नाही. या ग्रामीण विभागामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत. लोकांना फार अडचणीचा सामना करावा लागतो. पाण्याची असेल, शुद्ध पाण्याचे पिण्याचे पाणी नसेल, उत्पन्नाचे साधन नाही आहेत, त्याच्यामुळे कमाईच नाही आहे कोणाची मुलांची वगैरे, तर त्यांचे लग्न वगैरे जुळायचा विषयच येऊन नाही राहिलाय. सोयरीक जुळत नाही आहेत. गावात मुली असतील लग्नाला आलेल्या, काही मुलं असतील, मुलींसाठी मुलं शोधायला जात असतील, काही बाहेरची मंडळी मुली शोधायला असतील, काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या, मुलीवाल्यांकडच्या आणि मुलावाल्यांकडच्या देखील? मुलीवाल्यांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं कोणत्याही मुलाला शक्य होऊन नाही राहिलेलं आहे. आणि शेतीवाला नवरा कोणालाच नकोय, सर्व नोकरीवाले पाहिजेत. मग शेतीवाल्याचं लग्नच जुळत नाहीये. अशी बिकट समस्या येत आहे त्यांच्या पुढे. नक्की शेतकरी नवरा नको गो बाई अशी ओरड जी आहे मुलीची सध्या आहे. आणि यापैकीच अनेक मुलींचे वडील आहेत, मुलांचे वडील आहेत. काही मुद्दा त्यांना मांडायचा. काय मुद्दा काय? माझं अपंगचं सर्टिफिकेट काढलेलं आहे, परमनंट सर्टिफिकेट आहे. ते आता ऑनलाईन 3 वेळा गेलो, ऑनलाईन झालं ते करून दिलं नाही त्यानं. आज पगार बंद झाला माझा उदरनिर्वाह कसा करायचा? कोणाकडे मागणी केली नाही, गेले नाही, कोणत्या अधिकाऱ्याकडे गेले होते? अधिकाऱ्याकडे नाही, ऑनलाईन करायला 3 वेळा डॉक्टरकडे गेलो, 3 वेळा वापस आलो. काय म्हणतात डॉक्टर, काय म्हणतात? ते वापस दिलं त्यांनी 3 वेळा. काय म्हणून पाठवलं ऑफिस? हे कागद आणा, ते कागद आणा, कागद सर्व नेले तरी ते केलं नाही त्याने. काय नाव तुमचं? रमेश जवरे. रमेश जवरेंचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. वय झालंय, अपंग देखील ते आहेत. अशा पद्धतीनं व्यक्ती जेव्हा त्यांच्या निराधाराचं या ठिकाणी अनुदान मागायला जात असतील किंवा मग इतरही मुद्द्यांसाठी जेव्हा सरकारकडे काही विनवण्या करण्याकरता हे लोक जातात, तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं त्यांचं ऐकून घेतलं जात नाहीये आणि त्यांना हुलकावणी या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं प्रशासन या संपूर्ण लोकांसोबत वागतंय ते निश्चितच योग्य आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. अनेक समस्या आहेत. काका मला सांगा, काय गावात काय समस्या आहे का? गावात काय एकदम मस्त चाललं गावात? काय मस्त घ्यायचं, काय चांगलं हो, काही चाललं नाही. मस्त महागाई वाढली. माझं शेती नाही. मुलगा म्हणजे काम परमनंट आहे पण लग्न होत नाही. अशा समस्या आहेत ना. जमीन भूमी ना आम्ही. किती वर्ष वय मुलाचं? मुलाचा आहे 25 वर्ष, 26 वर्ष झाला. काय म्हणता मुलीवाले? मुलीवाले काही नाही म्हणून, पगार पाहिजे 50,000 परमनंट पाहिजे. एक तर सरकारी नोकरी पाहिजे. आज सरकारी शेती नाही, सरकारी नोकरी कशी काय भेटणार आम्हाला? मुलगा शिकेल नाही, परमनंटला 16-17 हजार पगार आहे. कीर्तनकार माळकरी आहे, तसं काही वादा नाही त्याचा. पण जसं म्हणतो म्हणे मुलगा 50,000 पगार पाहिजे बा, शेती पाहिजे 10 एकर. सांगा, शेती नसली काय करणार? मुलाला लग्न होणार नाही. मग अशी समस्या हो. या समस्येवर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही? प्रयत्न केला पण काय करणार ते आता? ह्या संपूर्ण उद्विग्न भावना आहेत गावकऱ्यांच्या, ज्या भावनेतून आपल्या मुलींची लग्न झाली पाहिजे, मुलींना चांगलं स्थळ मिळालं पाहिजे, मुलगा नोकरीवाला पाहिजे किंवा चांगल्या घरातून आणली पाहिजे. प्रत्येक बापाची अपेक्षा आहे, साहजिक आहे. आणखी काही नवीन मंडळी या ठिकाणी गावातली चर्चा करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेली आहेत. आणि महत्वाचा मुद्दा आहे. हा बोला, काय? भावाला करायला नाही पाहिजे होते. आता हे सीझन आहे, मुलांना शाळेला सुट्ट्या आहे, मामाच्या घरी कसे जातील ते? आनंदाने मुलं जातात. पण आता हे भाववाढ होऊन राहिले. हा एक प्रश्न आहे की हा एसटीचा भाववाढ करायला नाही पाहिजे गव्हर्नमेंटने. मागे दिवाळीची वेळेस केली होती, आताही भाववाढ गेली 10%. हे करायला नाही पाहिजे गव्हर्नमेंटने. काय परिणाम काय होते ग्रामीण लोकांवर? ग्रामीण लोकांना जात नाहीत ना, मग मामाच्या घरी जाणार नाहीत ना मुलं. अशाने ते घरीच राहतील ना. त्यांचं म्हणजे नाराज होतील ते. नवीन प्रकरण उठून उभं झालं ते अचलपूरचं, हयांचं. त्याच्यावर चांगली ऍक्शन घ्यायला पाहिजे, चांगली ऍक्शन व्हायला पाहिजे. त्याला घराचा बुलडोझर न पाळण्यात आला फक्त, तेवढ्यानं होते का? त्याचे ते धंदे सुरू राहतील, कार्यनाम सुरू होतील. त्याला जे साथ देणार आहे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. भयंकर खतरा प्रकरण ते हयांचं. बरोबर आहे की? कायदा आला पाहिजे, चांगला कडक कठोर कायदा आला पाहिजे. कडक कायदा आला पाहिजे, कडक कायदा आला पाहिजे. ह्याच्यावर कडक कायदा झाला पाहिजे. कारण जिकडे तिकडे लैंगिक शोषण होऊन राहिलं, मुली पळून येऊन राहिले मुसलमान लोक. त्या मुसलमानांनी अराजकता माजवली भारतामध्ये, भयंकर अराजकता माजवली या मुसलमानांनी. आता लव जिहासारखे प्रकरण जे आहेत त्याच्यावर सरकारने चांगलंच कठोर कायदा आणला पाहिजे आणि कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. आणि फक्त त्याचा घराचा दरवाजा तोडून किंवा ते काही बुलडोजर फिरवून ही कारवाई सफिशियंट नाहीये. कारवाई कशी परमनंट झाली पाहिजे, याच्यानंतर पुढचा माणूस ते काम करायला धजावला नाही पाहिजे. म्हणजे हे क्राईम हा कंट्रोल झाला पाहिजे. आता क्राईम कंट्रोल होण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे, ते शासनाने केली पाहिजे. निश्चितच या ठिकाणी
क्राईम जे आहे, गुन्हे जे आहे ते या ठिकाणी नियंत्रण आले पाहिजे. त्यासाठी सरकारला देखील त्यांची जबाबदारी ओळखून वेळीच वेगवेगळे कायदे करणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला, असे लैंगिक शोषणाचे प्रकरण घडत आहेत, यांचं प्रकरण आलं तिकडचं आता, खरात बाबा ऑलरेडी या ठिकाणी होता, आपले माजी मंत्री आहे बुलढाणा जिल्ह्याचे, ते म्हणतात ज्या बाया अशा पद्धतीने जातात त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करा. काय वाटतं तुम्हाला? आम्ही रिटायर बोला त्या समज बरं बरं, ठीक आहे. हे काय बरोबर आहे का, महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायला सांगणं? गलत आहे साहेब, ते गलत आहे. त्याचं लक्ष सरकार लक्ष ठेवायला पाहिजे त्याच्यावर. काय करून राहिले तुम्ही, मुलांची लग्न होऊन राहिले, पोरी पोहून चालले, असं काही काही धरणे सरकार काहीच नाही. सरकारमध्ये हो चालू द्या, काय चालू द्या, काही लक्ष ठेवायला सरकारनं. सांगा भाऊ साहेब. लक्ष दिलं पाहिजे. आणखी काही मुद्दे आहेत का, आपण यांना विचारूयात. दादा काय करता तुम्ही? आजोबा काय मुद्दे आहेत का आणखी जे गावात तुम्ही चर्चा करता रोज सकाळ संध्याकाळ, काही असं काही वाटतं तुम्हाला ज्यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे? हे महागाई, कांदा आपला गहू हे म्हणजे भाव पाहिजेत. दुसरं काय सर, हे चांगलं आहे, सरकार चांगलं आहे, सरकारची आली त्याची बदलामी काय करता, सरकार चांगलं आहे. हेच भाव आला पाहिजे. हां, सरकार येणार नाही, असं भेटणार नाही आपल्याला. हे सरकार चांगलं आहे. मुसलमानाकडे चांगला, मुसलमान सांगता मुसलमान हे सरकार आहे म्हणून ते लाईनवर आहे. हे सरकार आहे म्हणून म्हणून सगळं लाईनवर आहे, अशी एक भावना येते. या ठिकाणी मतांतर असले पाहिजे, जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. आणि या ठिकाणी हे संपूर्ण लोक गावामध्ये संध्याकाळी दररोज बसत असतात आणि ह्या चर्चा नेहमी रंगत असतात की ज्या पद्धतीनं खराचं प्रकरण झालं, खराचं प्रकरण घडण्यामागचे नेमके कारण काय आहेत, खरंच धार्मिक अंधतेकडे संपूर्ण समाज जातोय का, अयांचं नेमकं प्रकरण आलं, त्यामध्ये अनेक मुलींचं लैंगिक शोषण या ठिकाणी झालंय, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे का, आणि अशा प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या लोकांना काही कारवाई केली गेली पाहिजे का, असे अनेक मुद्दे आहेत. त्याचबरोबर गावखेड्यातला महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीचा, शेतकऱ्यांच्या मातीचा. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या शेतमालाला या ठिकाणी चांगला भाव भेटला पाहिजे. आणि हा भाव भेटत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनेक मुद्दे जे आहेत ते चर्चेत गेले पाहिजेत. या ठिकाणी हा मतांतर होत आहेत. काय वाटतं तुम्हाला, सरकारची तारीफ केली यांनी, चांगलं का सरकार? सरकार नको, बोगस सरकार आहे. हा, बाईला 50 रुपये देऊन राहिले, पेट्या देऊन राहिले मतदानासाठी. आणि मोरू राहिले लोक, बाय तुम्ही काल भाडे घाल ना, मला 15 मिळून राहिले, ते बाई भाडे आम्हाला. हा, नोकऱ्या द्या, काही शेतीमालाला भाव द्या, हे नाही जमत नाही राहिले. ते बाईमध्ये घालणं घाटी भासणं मला 15 भेटतात ना. मूर्ख धंदे करू राहिले, पेट्या देऊन राहिले, वाटू राहिले काय जंगलामध्ये. 15 काय पुरते तुम्हाला? बाई भांडे घासत नाही आता. नाही मला घासते ना, 15 भेटतात, 15 भेटतात तिले 15 भेटतात ना. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलाय. लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयामुळे ज्या प्रति महिना जे काही मानधन महिलांना या ठिकाणी मिळते, त्या मानधनामुळे खऱ्या अर्थानं महिला घरात नवऱ्याचं ऐकत नाही असं एक मत या ठिकाणी आलंय. पारावरचा गप्पा निश्चितच गमतीशीर गप्पा या पारावर नेहमी घडत असतात. काय त्यातून घ्यायचं ते आपण नंतर घेऊयात. बरं, 1 मिनिट आपण चर्चा करूया थोडीशी. काय वाटतं तुम्हाला, 1500 रुपये या ठिकाणी महिलांना सांगितलं गेलं की 1500 रुपये मिळतंय, नवऱ्याची किंमत आता बाई ठेवत नाही घरात, खरं आहे का? बिलकुल खरं आहे, खरं आहे. काय म्हणते बाई, काय म्हणते? खरंच आहे ना ते, तुम्ही म्हणता ते खरंच आहे, ते बरोबर आहे ते. काय केलं भाई सरकारनं? 1500 रुपयाच्या ऐवजी काही दुसरी योजना आहे का तुमच्या डोक्यात? काही ना काही नोकरी दिली पाहिजे एखाद्या बाईला, घरातल्याला काही रोजगार दिला पाहिजे, रोजगार मिळून दिला पाहिजे, असं त्याच्याऐवजी हे केलं पाहिजे. काय आलं शेतीमध्ये, आता शेतमजूर भेटत नाही म्हणतात. नाही, भेटतच नाही ना, कारण सरकार सर्व फुकाचं देऊन राहिलं, अन्न धान्य हे ते सर्व, मजूर भेटतच नाही. 3 घरकुल मिळतात, एका घरात 3 घरकुल मिळतात सरकारतर्फे, म्हणून ते कामाला जात नाहीत, बसते पत्त्या खेळात. निम्म्याचे लोक दारू पितात. सर्व नवीन पिढी सरी बर्बाद होऊन राहिली. गावले त्याच्याकडे दरिद्र कार्ड, बाकीचे काही फॅसिलिटी नाही, त्यालाच फॅसिलिटी सर्व त्याच्या घरात भरलं. पैशावाल्या घरात दरिद्र कार्ड, सांगा गरीबाचं काही नाही, गरीबाला काही नाही. हा, यांचा मुद्दा काय, मुद्दा सांगा. मी आपले राहुल भाऊ आपले राहुल भाऊ आपल्या गावात येतात, मागच्या गावात. मुद्दा गावाचा सांगा. मुद्दा मी आचार्य. आता सिलेंडरमुळे हॉटेल बंद पडले, मी घरी बसलो, आता काम नाही, मी दुसऱ्या वावरात जात नाही, कोणाच्या काय नाही, मी आचार्यच. लग्नाचे काम घेतो, लग्न हॉटेल व्हेज नॉन व्हेज करतो, सगळं करतो. बस काय परिणाम आहे सध्या या 2 रुपये किलो गहूचं काय सांगितलं तुम्ही? 2 रुपये गहू ते आता ते सांगतील.
केलं. अनेक मुद्द्यांवर बोलायला या ठिकाणी घाबरतात. म्हणजे खऱ्या अर्थानं बोलायचं असतं मुद्द्यांवर आणि या मुद्द्यांवर बोलत असताना याच पारावरती अशा संपूर्ण गमती जमती घडत असतात आणि याच गमती जमतीच्या माध्यमातून गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकारण असेल समाजकारण असेल या अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असते. मला सांगा, महिलांना जो काही आता 1500 रुपयाचा मुद्दा निघालेला आहे, पुरुषांना पण असं लाडका भाऊ योजना वगैरे असली पाहिजे का, अशी बरेच मागणी. पहिली गोष्ट तरुण मोठ्या प्रमाणात शिकलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये आज 12वी ग्रॅज्युएशन झालेले मुलं आपल्याला आढळतात. त्यांचे लग्न होत नाहीत, काय नाहीत. आता त्यांना एक सरकारने श्युरिटी म्हणून जसे लाडके बहिणीला 1500 दिले तसे सुशिक्षितांना 10,000 रुपये महिना हे शासनाने जोपर्यंत त्याला सरकारी नोकरी लागत नाही तोपर्यंत हे दिले पाहिजेत. म्हणजे त्यांचं जीवन थोडंसं सुखी होईल ना. कारण ते अभ्यास करून त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणामध्ये मोठा पैसा आठवलेला आहे, खर्च केलेला आहे. तर मग ते घरी बसून आहेत, मग व्यसन ते करत आहेत, कारण त्यांना रोजगार नाहीये, कामधंदा नाहीये. खऱ्या अर्थाने त्यांचा कोणताही दोष नाही त्यांना, परंतु सरकारने त्यांच्या एम्प्लॉयमेंटचा विचार केला पाहिजे. अन्यथा त्यांना एक 10,000 रुपये महिन्याचं त्यांनी पॅकेज शासनाने द्यायला पाहिजे. 10,000चं पॅकेज युवकांना दिलं पाहिजे, ही मागणी या ठिकाणी आली. जसं लाडक्या बहीण सांगितलं की बाया आता घरात काम करत नाही, लाडके भाऊ म्हणून जेव्हा यांना 10,000 रुपये दिलं जाईल पोरांना, पोरं नोकरी शोधायला जातील का? जातील नोकरी शोधायला? काय वाटतं की जातील मुलं नोकरी शोधायला? नाही नाही जात. दिले पाहिजे 10,000 रुपये. 10,000 दिले तर आता बोला, आता लाडक्या भाऊचा मुद्दा आहे. हा ना. भरपूर बोललात तुम्ही. दिले पाहिजे का लाडक्या भावांना? द्यायला पाहिजेत ना. लाडक्या बहिणीला दिलं का? लाडक्या बहिणीचे याले द्या ना, मुलाला द्या ना 10,000 रुपये पगार. हा, त्यावेळेस लग्न होतील त्याचे. 10,000 मिळाले तर लग्न होतील. आणखी मला सांगा, जर म्हटलं जातं की लाडक्या बहिणीला आता 1500 रुपये मिळाले, ती बाई काही घरात काम करत नाही, मुलाला जर पैसे दिले अशा पद्धतीने 10,000 रुपये प्रति महिना, तर तो काम करेल का घरात? वा काम करेल, काही ना काही करेल शेतीसाठी, काम करेल ना. काम करेल. वा काम करेल, काही उन्नती करेल, काही ना काही तिथलं काही घरदार बांधेल, काही करेल, काही उन्नती करेल घराची. बरं, महिला करणार नाही 1500 रुपयात, काय करते बाई 1500 रुपये घेऊन? मला देतच नाही घरी पैसे, ते म्हणजे आमचे जमा राहू दे, आमचे पैसे आम्हालाच राहू दे. अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेला गेलेले आहे आणि या गावावरच्या पारावर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण चर्चा होत असताना खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, राज्यातलं सर्वांना त्रासदायक म्हणणारं असं लैंगिक शोषणाचं प्रकरण असेल, अशा अनेक प्रकरण जे आपण या ठिकाणी आज चर्चेले आणि या गावावर अशाच पद्धतीने ह्या चर्चा त्या दररोज घडत असतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्या प्रत्येक मुद्द्यावर हे संपूर्ण लोक चर्चा करत असतात आणि या चर्चेतून मार्ग निघतो तो कशा पद्धतीनं सरकार असलं पाहिजे, कशा पद्धतीनं समाज असला पाहिजे आणि संस्कृती कशी जपली पाहिजे, ह्या अनेक मुद्द्यांवर या ठिकाणी ही चर्चा होत असते आणि या चर्चेतून अनेक गोष्टी बाहेर पडतात आणि आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण या पारावरच्या गोष्टीमधून संपूर्ण मागतावासियांचं नेमकं म्हणणं काय होतं ते जाणून घेतलंय आणि त्यामुळे या संपूर्ण पारावरच्या गोष्टीमध्ये आज निश्चितच आपण अनेक मुद्दे चर्चेले आहेत, त्यातून अनेक मुद्दे बाहेर पडले असतील आणि या मुद्द्यातून निश्चित उद्याचा महाराष्ट्र घडणार आहे. त्यासाठी पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.